2026 या नवीन वर्षाची सुरुवात झाली ती अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यामुळे. व्हेनेझुएलावर हल्ला करून तिथले त्यांचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी सेलिया फ्लोरेस या दोघांना देखील अमेरिकेनं त्यांच्या देशात जाऊन त्यांच्या घरातून उचलून आपल्या देशात घेऊन गेले आणि त्यांच्यावर तिथं कारवाई केली जाते, त्यांच्यावर तिथं कोर्टात उभं केलं जातंय. या सगळ्या गोष्टी जरी या वर्षात नवीन असल्या किंवा आता सध्या मागच्या काही वर्षात नवीन असल्या तरी अमेरिकेला हे काहीच नवीन नाही. अमेरिकेनं मागच्या जवळजवळ 60-70 वर्षामध्ये हेच केलेलं आहे, वारंवार केलेलं आहे. मग प्रत्येक वेळेला अमेरिकेनं याच पद्धतीने केलंय असं नाही. त्यासाठी एक वेगवेगळी पद्धत वापरलेली आहे. काही ठिकाणी कम्युनिस्ट आहेत म्हणून त्यांना उलथवलेलं आहे. काही ठिकाणी मिलिटरी आहे म्हणून तिथं डेमोक्रेसी पाहिजे म्हणून त्यांना उलथवलेलं आहे. काही ठिकाणी ते गेलेत आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही कट्टर इस्लामिस्ट आहे म्हणून त्यांना उलथवलेलं आहे. अमेरिकेला फक्त एक कारण पाहिजे, तिथलं सरकार उद्ध्वस्त करण्यासाठी, उलथवून लावण्यासाठी आणि आपले लाडके लोक त्या ठिकाणी सत्तेवर बसवण्यासाठी. आज आपला भारत एक सोडला तर आपल्या आजूबाजूला दिसणारे जेवढे काही देश आहेत, मग ते आशिया खंडात असोत, आफ्रिका खंडात असोत किंवा अगदी साऊथ अमेरिकामध्ये आणि अगदी हैती सारखे काही देश असोत, जे पॅसिफिक समुद्रात अगदी बेटावरती राहतात. कुठलाही देश असो, या सगळ्या देशांमध्ये अमेरिकेनं कधी ना कधी ढवळाढवळ केल्या. आज आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतोय की अमेरिकेनं कशा प्रकारे जवळजवळ 70 पेक्षा जास्त देशांच्या मध्ये तिथलं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. काही ठिकाणी सक्सेसफुली पाडले, एखाद्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, पण 70 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे मागच्या 70 पेक्षा जास्त वर्षात. म्हणजे अमेरिकेचं राजकारण कसं आहे आणि काय आहे ते तुम्हाला यातून समजेल. हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. दुसऱ्या महायुद्धानंतर जग दोन पोल्समध्ये विभागलेलं होतं. एकीकडे USSR होता, दुसरीकडे अमेरिका होती. त्यामुळे दोघांच्या मनामध्ये एकमेकांच्या बद्दल शंका होत्या की आपण जर एखाद्याला सोडून दिलं तर दुसरा येऊन त्याचा ताबा घेईल की काय, अशी भीती दोन्ही देशांच्याकडे किंवा दोन्ही सत्तांच्याकडे होती. पण तरी देखील असा प्रयत्न अमेरिकेनं जास्त वेळा केलाय. त्यातला पहिली सुरुवात झाली 1953 साली इराण पासून, ज्या इराणमध्ये आज देखील इस्लामिक मूलतत्ववाद्यांचं राज्य आहे. म्हणजे अमेरिकेनं जे केलं त्याच्यानंतरही तेच आलेले आहेत. पण इथं पहिल्यांदा इराणनं काय केलेलं तर 1953 साली इराणचे पंतप्रधान होते मोहम्मद मोसादेक. हे डेमोक्रॅटिकली म्हणजे लोकशाहीनं निवडून दिलेले पंतप्रधान होते. पण अमेरिकेला जे पाहिजे होतं, जे पश्चिमेकडच्या देशांना हवं होतं ते करायला तयार नव्हते. इथं अँग्लो इराणियन ऑइल कंपनी नावाची एक तेल कंपनी होती, जी ब्रिटिश कंपनी होती, जी इराण मधलं तेल काढत होती आणि जगभर जाऊन विकत होती. प्लस या विक्रीतून जो काही पैसा मिळत होता तो जास्तीत जास्त पैसा ही कंपनी आपल्याकडेच आपल्या देशात ठेवत होती आणि इराणला अगदी थोडंफार कमिशन देत होती. त्यामुळं हे जे मोहम्मद मोसादेक नावाचे इराणचे पंतप्रधान होते, त्यांनी असं ठरवलं की इराणमध्ये ज्या काही ऑइल फील्ड्स आहेत त्या सगळ्या नॅशनलाइज करायच्या आणि इराणचं तेल हे इराण या देशाच्याच विकासासाठी वापरलं जाईल, जो काय पैसा येईल तो, असा त्यांनी विचार केला. म्हणून या PM मोहम्मद मोसादेक यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी CIAनं इराणमध्ये एक आंदोलन घडवून आणलं. या आंदोलनाला भरपूर पैसा खर्च केला आणि अशा पद्धतीनं एक आंदोलन झालं आणि अशा प्रकारच्या आंदोलनामुळे PM मोहम्मद मोसादेक यांना आपलं पद सोडावं लागलं आणि CIAनं पहिल्यांदा शाह मोहम्मद रजा पहलवी या इराणचा जो राजा होता त्याला गादीवरती बसवलं आणि संपूर्ण राज्यकारभार त्याच्या हातात दिला. 1953 सालीच अमेरिकेनं दुसरी अशा प्रकारची एक रिजिम चेंज म्हणजे सत्ता बदल घडवून आणला, तो म्हणजे ग्वाटेमाला या देशामध्ये. या देशामध्ये जॅकोबो आर्बेन्स नावाचं एक व्यक्ती तिथं राज्य करत होती, ती देखील निवडून आलेली होती. त्या व्यक्तीने ठरवलं की या देशामध्ये भूसुधारणा करायला पाहिजे, जसं आपल्याकडे केल्या गेल्या. अशा प्रकारच्या भूसुधारणा का केल्या गेल्या, कारण काही लोकांच्या हातात देशाची संपूर्ण जमीन साठलेली होती आणि सामान्य माणसाकडे जमीनच नव्हती स्वतःची जमीन कसायला. त्यामुळं या आर्बेन्स यांनी लँड रिफॉर्म्स केले. आता या लँड रिफॉर्म्समुळे अमेरिकेची एक कंपनी होती युनायटेड फ्रूट नावाची, या कंपनीकडे या ग्वाटेमाला या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन होती. त्यामुळे या कंपनीनं मग आपल्या देशामध्ये येऊन रडायला सुरुवात केली की हा आर्बेन्स नावाचा माणूस ग्वाटेमालामध्ये लँड रिफॉर्म्स करतोय. खरं तर तो त्यांचा देश आहे, ते काहीही करतील, पण तरी देखील CIAनं इथं देखील प्लॅन केला. अमेरिकेनं एक छोटा मोठा हल्ला या देशावरती केला, काही लिफलेट टाकले, असं करून त्या देशामधल्या लोकांना भडकवून उठवलं गेलं आणि हे सगळे लँड रिफॉर्म्स हाणून पाडले गेले आणि युनायटेड फ्रूट या कंपनीकडे त्या देशाची संपूर्ण जमीन राहिली. जसं ग्वाटेमालामध्ये केलं गेलं तसाच काहीसा करायचा प्रयत्न पुढं 1961ला क्युबामध्ये करण्याचा प्रयत्न झाला, पण तो तिथं यशस्वी झाला नाही, कारण तिथं फिडेल कॅस्ट्रो नावाचा लोकांच्या मनातला एक नेता तिथं राज्य करत होता.
त्यामुळे तिथं ते अपयशी ठरले. त्यानंतर असाच प्रयत्न मग त्यांनी इराकमध्ये केला. इराकमध्ये अब्दुल करीम कासिम नावाचा बाथ पार्टीचा नेता तिथं राज्य करत होता. याच बाथ पार्टीचे पुढे सद्दाम हुसेन हे नेते परत एकदा प्रेसिडेंट झाले. याच बाथ पार्टीच्या नेत्याला मारलं गेलं, त्याची हत्या केली गेली आणि पुन्हा एकदा तिथं रिजिम चेंज करण्यात आली. जसं इराकमध्ये झालं तसंच काहीसं 1970च्या दशकामध्ये चिलीमध्ये करण्यात आलं. चिलीमध्ये सीआयएनं अलेंदे नावाचा चिलीमधला जो प्रेसिडेंट होता त्याला त्याच्या पदावरून हटवलं आणि त्या जागी पिनोचेट नावाच्या आणखी एका व्यक्तीला त्या गादीवर बसवलं. अशा पद्धतीच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी अमेरिका सतत करत राहिलेली आहे, ज्यामुळं अमेरिकेचं सर्व खंडांमध्ये, फक्त अंटार्क्टिका या खंडामध्ये कोण व्यक्तीच राहत नाही, त्यामुळे अमेरिकेने तिथं कोणती रिजिम चेंज केली नाही. अन्यथा अमेरिकेनं प्रत्येक खंडामध्ये अशा पद्धतीचा सत्ता बदल घडवून आणलाय आणि प्रत्येक वेळेला त्याच्या मागचं कारण मग तेल असो, इतर कोणत्याही खाणी असो, जसं सोन्याच्या खाणी असतील, इतर काही रेअर अर्थ मिनरल्सच्या खाणी असतील, यासाठी आपल्या स्वार्थासाठी प्रत्येक देशात तिथं जाऊन तिथल्या लोकांचा वापर करून तिथल्या सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला आहे, जे अत्यंत वाईट आहे, पण त्यांनी ते केले. 1980च्या दशकात परत एकदा अफगाणिस्तान, त्यानंतर अफगाणिस्तानच्या आजूबाजूला आणि वेगवेगळे देश, पाकिस्तानमध्ये तर त्यांचा फुटप्रिंट नेहमी राहिलेला आहे. पण तुम्ही म्हणाल की हे सगळं तर फार पूर्वीच आहे, हे पूर्वी झालेलं आहे. आता आपल्या डोळ्यांसमोर मागच्या 20-25 वर्षात अमेरिकेने काय केले, तर मागच्या 20-25 वर्षात देखील अमेरिकेने जवळजवळ 10 ते 15 देशांमध्ये सत्ता बदल घडवून आणलाय. त्यांची यादी जरी ऐकली तरी तुम्हाला असं वाटेल की अरे एवढे सगळे देश आहेत जगात, हे देखील आम्हाला माहिती नाही. पण अमेरिकेला सगळीकडे इंटरेस्ट आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अफगाणिस्तानमध्ये 2001 साली अमेरिका गेली, कारण ओसामा बिन लादेननं वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडलेलं होतं. त्या विरोधात अमेरिकेने ही गोष्ट केली होती आणि तिथं मग ओसामा बिन लादेनला मारलं आणि 2021 पर्यंत अमेरिका तिथं अक्षरशः बसून होती. त्यानंतर इराकमध्ये सद्दाम हुसेनकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणजे लोकांच्या हत्या करण्यासाठी जी जैविक अस्त्र लागतात अशा प्रकारची अस्त्र त्याच्याकडे आहेत, म्हणून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्याकडे एकही शस्त्र सापडलं नाही, तरीही सद्दाम हुसेन यांना फाशी दिली गेली, त्यांना मारलं गेलं. अशाच प्रकारची गोष्ट नंतर 2004 मध्ये हैती नावाच्या देशात केली गेली. किती लोकांना माहिती आहे की हैती हा देश आहे तरी कुठं? त्याच्यानंतर लिबियामध्ये 2011 साली, 2002 मध्ये व्हेनेझुएलामध्ये, म्हणजे हे आताचे जे निकोलस मादुरो होते त्यांच्या पूर्वी जे ह्युगो शावेज होते त्यांना हटवण्यासाठी एक मिलिटरी कूप केला गेला. त्यामध्ये देखील अमेरिकेचा हात होता, पण त्यावेळेला तो अयशस्वी झालेला होता. किर्गिस्तान नावाचा जो आपल्या शेजारीच एक देश आहे, यामध्ये 2005 साली ट्युलिप रिव्हॉल्युशन घडवून आणलेली होती, ती देखील अमेरिकेने घडवलेली होती. त्यामध्ये अस्कर अकायेव नावाचे जे तिथले प्रेसिडेंट होते त्यांना सत्तेवरून पदच्युत केलं गेलं आणि नवीन व्यक्तीला बसवलं गेलं, जो अमेरिकेचा हस्तक होता. होंडुरास नावाच्या देशामध्ये 2009 साली तिथले जे प्रेसिडेंट होते मॅन्युएल झालेया, त्यांना तिथून काढलं गेलं आणि मिलिटरीची सत्ता या देशामध्ये आली. त्यानंतर अशाच प्रकारची गोष्ट सिरियामध्ये झालेली आपण पाहिले, जिथं 2011 पासून 2017 पर्यंत संघर्ष चालू होता. मग या सिरियामध्ये, इराकमध्ये, या देशांच्या मध्ये एक व्हॅक्यूम क्रिएट झाला. त्यामुळे तिथं आयसिस सारख्या संघटना उभ्या राहिल्या. या सगळी जी फळं आहेत, ही सगळी जी वाईट फळं आहेत, ही सगळी अमेरिकेच्या पॉलिसीजमुळे निर्माण झालेली, जो कडवटपणा त्या त्या देशांमध्ये येत गेला, त्या कडवटपणामुळे निर्माण झालेली फळं होती, जी पुन्हा संपूर्ण जगाला भोगायला लागली, अमेरिकेला देखील भोगायला लागली. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, अमेरिकेनं ज्या ज्या देशांमध्ये उतरून तिथं सत्ता बदल घडवला, त्या प्रत्येक देशामध्ये आज देखील अस्थैर्यच आहे. म्हणजे ते देश कधी व्यवस्थित मार्गावर लागलेच नाहीत, कारण प्रत्येक वेळेला अमेरिकेचं हित हे त्या देशाच्या हितापेक्षा जास्त महत्वाचं ठरवलं गेलं आणि अशाच प्रकारचे लोक सत्तेत येतील असं अमेरिकेनं नेहमी पाहिलं. आता ही सगळी यादी संपल्यानंतर, जवळजवळ 70 देशांची यादी निघेल, अगदी छोटे मोठे देश पकडले तर, ही सगळी यादी संपल्यानंतर देखील काही देश शिल्लक राहतात. जसं बांगलादेशमध्ये जेनझी रिव्हॉल्युशन झालं, नेपाळमध्ये जेनझी रिव्हॉल्युशन झालं, श्रीलंकेमध्ये झालं. बांगलादेशमध्ये देखील आता लोकांच्या लक्षात आलेलंच आहे की बांगलादेशमध्ये जे काही झालं ते शेख हसीनांनी फक्त अमेरिकेला एक जो नेव्हल बेस आहे तो वापरायला दिला नाही. त्यानंतर बांगलादेशमध्ये रिव्हॉल्युशन झालं, जेनझी रस्त्यावर उतरली आणि शेख हसीनांना पद सोडायला लागलं. हे अशा जर गोष्टी पकडल्या तर हा आकडा 70 पेक्षा जास्त होईल. नेपाळमध्ये झालं, त्यामध्ये देखील सीआयएचा रोल होता, असं त्यावेळेला देखील न्यूज आलेल्या होत्या. त्यामुळे अशी जर सगळी आकडेवारी बघितली तर ही आकडेवारी 100 पेक्षा जास्त जाईल. भारत हा सुदैवानं एक अशा प्रकारची डेमोक्रेसी आहे, जी दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेला देश आहे, ज्या देशामध्ये अमेरिकेला आजपर्यंत
ऍक्टिव्हली कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता आला नाही. त्यासाठी आपण आपल्या देशातल्या सर्व नेत्यांना, सर्व आतापर्यंतच्या सरकारांना, मग ते काँग्रेसचं सरकार असो, जनता पार्टी असो किंवा आत्ताचं भाजपचं असो, या सगळ्या महत्त्वाच्या पक्षांचं, त्यातल्या नेत्यांचं आभार मानले पाहिजेत. विशेषतः जवाहरलाल नेहरू सारख्या नेत्याचे आभार मानले पाहिजेत, ज्या व्यक्तीनं या देशाला अमेरिकेपेक्षा किंवा रशियाच्या कुठल्याही एका बाजूला न जाता मध्ये ठेवलं, जेणेकरून कुणाच्याही जास्त जवळ जाऊन त्यांच्या इंटरेस्टसाठी काम करण्यापेक्षा आपण आपल्या इंटरेस्टसाठी काम करावं. त्यामुळे नेहरूंचं हे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे या कॉन्टेक्स्टमध्ये. जर नेहरू जर कच्चे असते, सुरुवातीला जर त्यांनी अमेरिकेच्या गळ्यात पडायचा प्रयत्न केला असता, रशियाच्या गळ्यात पडायचा प्रयत्न केला असता, तर कदाचित आपल्यावरती ही वेळ अमेरिकेनं नाही तर रशियानं तरी आणली असती. आपण आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवलं आणि आपण व्यवस्थित आजपर्यंत राहिलोय, ही गोष्ट जगातल्या या सगळ्या देशांच्याकडे बघितलं की आश्चर्यकारक वाटते. तुम्हाला देखील वाटेल. या संपूर्ण मुद्द्यावर आणि अमेरिका हे जे काही करत असते याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.